सर्व भगिनींनी ठरवलं पाकशास्त्राकडे लक्ष द्यावं, स्वयंपाकशास्त्राकडे लक्ष द्यावं. त्याकडे जर लक्ष दिलं आणि मसाल्याच्या डब्यात असणारी जी डझनभर औषधं आहेत त्याचा वापर जर प्रमाणात केला, तुमच्या कुटुंबात एकही व्यक्ती आजारी पडणार नाही. एवढे आयुर्वेदिक औषधं तुम्ही स्वयंपाकात वापरतात. त्यात हळद आहे, हळद किती बहुगुणी आहे, त्यात काळं मिरं आहे, ते व्यसन सोडायला तर रामबाण इलाज आहे. ज्यावेळी शरीरात पेशी कमी होतात, हिमोग्लोबिन कमी होतं, ते काम जिरं करतं. 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात जर आपण प्राशन केलं, चावून खाल्लं, 3 दिवसात हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट पूर्वपदावर येतात. ते सगळं तुमच्या मसाल्याच्या डब्यात आहे. वजन प्रमाणात ठेवायचं असेल तर चांगली दालचिनी, ओरिजिनल दालचिनी चांगल्या मधात घासून ती 3-4 वेळा प्राशन करून गरम पाणी पिण्यात वापरलं, शरीराला जेवढं वजन लागतं तेवढंच राहतं. अनावश्यक चरबी कमी होते, कुठली गोळ्या औषधं न घ्या. पण जे लोक गरम पाणी पितात त्यांचं वजन प्रमाणित किंवा मर्यादित राहतं. म्हणून आपण पिण्याच्या पाण्यातही उन्हाळा जरी असला तर कृपया शीतपेय पिऊ नये. आणि जी माणसं शीतपेय प्राशन करतात त्यांना अनेक व्याधी जडतात, हे डॉक्टर आपणाला सांगतीलच. म्हणून योग्य अयोग्य या सर्व बाबी इथे चिकित्सा करणारे सर्व डॉक्टर लोक, इथे डोळ्याचे डॉक्टर आहेत, दातांचे आहेत, सर्व आजाराचे आहेत, पंचकर्माचे आहेत, ॲलोपॅथिक आहेत, आयुर्वेदिक आहेत, इथे सर्व विभाग तत्पर आहे. म्हणून या पर्वणीचा लाभ कृपया आपण सर्वांनी का घेऊ नये हे कळकळीचं आवाहन